विवेक फॅन लावला होतो. सरांनी उल्लेख करून केला. माझं नाव प्रथमेश कराडे. माझी MCR BGCET 2023 मध्ये 6वी रँक होती आणि माझा स्कोर होता 162 आउट ऑफ 200. तर बघा तुमची कशी डेट म्हणजे अनाऊन्स झालेली आहे आणि 31 मार्चला ॲग्रीचा पेपर आहे, बरोबर? ठीक आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या चेहऱ्याकडे एकदम टेन्स वातावरण आहे, पण काही टेन्शन घेऊ नका, कारण की ही वेळ प्रत्येकाला येत असते. आमच्या वेळेस पण असं झालं होतं. आमच्या वेळेस जरी पेपर जुलै महिन्यात झाला होता तरी जेव्हा अनाऊन्स झालं तर डेट तेव्हाही आमची हालत तशीच होती, काय होणार काय होणार. पण टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. आता तुम्ही MCRचा अभ्यास करत आहात. सर्वप्रथम मी MCRचा अभ्यास करण्याचे फायदे काय आहे हे तुम्हाला सांगतो. हे पहा, आपण डिग्री कशी ऑनलाईन मध्ये घालवली आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. डिग्रीमध्ये आपण कसे लेक्चर केले, काय प्रॅक्टिकल केले हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आपला ॲग्रीचा बेस जो आहे हा काही एवढा स्ट्रॉंग नाही आहे हे स्वतःला प्रामाणिकपणे आपल्याला माहित आहे, ठीक आहे. तर MCRच्या अभ्यासा थ्रू तुमचा तो बेस स्ट्रॉंग होणार आहे हे तुम्ही पहिले लक्षात घ्या. म्हणजे खूप जणांचं असं असते की बा मी MCRचा अभ्यास करतोय पण का करतोय हेच माहित नाही राहत, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी सांगत आहे की MCRच्या अभ्यासाने कोणाचंच नुकसान होत नाही. आताही जर तुम्हाला वाटत असेल की बा मी MCRचा अभ्यास करतोय, काहीतरी करतोय, मित्र करतोय, मी करतोय, तर असं बिलकुल वाटत नका. कारण की MCRचा अभ्यास हा फक्त तुम्हाला MCR साठी कामात नाही आहे. पुढे तुम्ही कोणती एक्झाम द्या, AFO द्या, तुमची नाबार्ड द्या, ॲग्री MPSC द्या, कोणती एक्झाम द्या, प्रत्येक एक्झाम मध्ये ॲग्रीचा अभ्यास असतोच. आणि जे मुलांना MCR पण नाही करायचं, म्हणजे त्यांना सुद्धा MBA करायचं आहे, मी तुम्हाला त्यांनी पण थोडा अभ्यास करावा. का? कारण की तुम्ही MBAच्या जेव्हा इंटरव्ह्यूला जासाल किंवा CAT तुम्ही इंटरव्ह्यूला जासाल, तुमच्याकडून अपेक्षित असते ॲज अ ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून, ॲज अ ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून तुमच्याकडून अपेक्षित असते की तुम्हाला एक बेसिक नॉलेज तरी असावं, ठीक आहे. तर MCRच्या अभ्यासातून तुमचं ते बिल्डअप होते, ठीक आहे. आता ज्यांना MSCला म्हणजे प्रत्येकाला MSCला ऍडमिशन घ्यायचे आहे, जे पण करत आहे, तर बघा आता MSCचे जे 2 वर्ष भेटतात आपल्याला ते आपल्यासाठी याचा बोनस म्हणून असतात. कारण की तुम्ही जर विदाऊट MSC राहाल तर कोणाकोणाची आर्थिक कंडिशन चांगली नसते, ठीक आहे. MSCला जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर तुम्हाला 2 वर्ष भेटतात, ठीक आहे. तुमचा जो राहण्यावरचा खर्च असतो, हॉस्टेलचा खर्च असतो, तो तुमचा वाचतो. मग अशा प्रकारे तुम्ही इकॉनॉमिक जर तुम्ही थोडेफार म्हणजे मिडियम लेवलला असाल तर माझं म्हणणं आहे की नक्कीच तुम्ही MSC करावं. कारण की कसं असते की MSCला जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या लेवलचे म्हणजे आपल्याला मित्र भेटतात, ठीक आहे. एक आपला ग्रुप फॉर्म होतो, त्यांना MPSC करायचं आहे किंवा बँकिंग करायचं आहे असा एक ग्रुप फॉर्म होतो आणि आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही. जर तुम्ही एकटं राहिले, मी असं नाही म्हणत की एकटं राहून काही होत नाही किंवा विदाऊट MSC करून काही होत नाही, पण MSC जर नाही केली तर तुम्ही कसं आहे आपल्या घरी कधी काय होईल, परिस्थिती कोणाची कधी कशी होईल हे काही सांगता नाही, ठीक आहे. अशा वेळेस माणूस मार्गापासून दूर जाण्याचा शक्यता असते. म्हणून मी सर्वांना सजेस्ट करतो की प्रत्येकाने ऍटलिस्ट ट्राय तरी करायला पाहिजे, स्वतःचा 100% तरी द्यायला पाहिजे, ठीक आहे. हे झाले की फायदे. आता बघूया आपण किती दिवस राहिले, समजा 40 दिवस राहिले, बाकीचे दिवस आपण तेव्हा घेऊ, ठीक आहे. 40 दिवस राहिले. आता थोडीशी काहीतरी सांगतो तुम्हाला. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? ठीक आहे. आता हे 40 दिवस तुमच्यासाठी डायरेक्ट म्हणजे युद्धाचे दिवस आहेत, ठीक आहे. या 40 दिवसामध्ये तुम्हाला पॉसिबल आहे, म्हणजे असं नाही आहे की बा खूप जणांना असं वाटत असेल माझा ॲग्रीचा अभ्यास मी डिग्रीत काही केला नाही, मी नोट्स वाचल्या नाही, असं खूप जणांचं असेल ना. काही काही जण असतात त्यांचं आधीच वाचून झालेलं असते, इसेन्शियली वाचून झालेलं असते, इन्स्टंटली वाचून झालेलं असते, सगळं वाचून झालेलं असते. आपल्याला वाटतं त्याला सगळं येतं, आपल्याला काहीच येत नाही. पण असं काही नसतं. तुम्ही जर 40 दिवसात ते स्वतःचे 100% देसाल, तुम्ही ज्या लेवलला आहे तिथून स्टार्ट करा, ठीक आहे. इथपासून जरी स्टार्ट केलं तरी 150+ प्रत्येकाचा स्कोर येण्याची शक्यता आहे, ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला काय करायचं. तर जसं की आपल्याला माहित आहे आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये आपण ज्याला काय म्हणतो भगवद्गीता म्हणून किंवा बायबल म्हणून किंवा पुराण म्हणून, ते आपली एक बुक सगळ्यांना माहित आहे, कोणती आहे? ठीक आहे. मी तर म्हणेन 40 दिवसात ही बुक एवढी परफेक्ट करा की याच्यातली एक कोणती गोष्ट आली तर आपली ते चुकली नाही पाहिजे, ठीक आहे. म्हणजे माझं सांगतो मी परीक्षेच्या वेळेस काय झालं होतं,
म्हणजे मी वाचलं, इसेन्शियल वाचलं, त्यानंतर मी जास्त काही इसेन्शियल वाचलं आणि 2-3 सोर्सेस होते त्याच्यातले ठराविक टॉपिक, माझे इसेन्शियल मधले चुकले 2-3 उत्तर. जर तुमचे इसेन्शियल मधले चुकत असतील तर बाकीचं वाचून काही फायदा नाही ना. खूप जणांना असं वाटतं की हेही वाचतो, इन्स्टंटली वाचतो, मी सगळंच वाचतो. पण वेळेवर सांगतो, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना कन्फ्युजन होते 100%. कारण की डाटा आपल्या डोक्यात एवढं जमा करून ठेवतो आपण आणि रिव्हिजन नसेल तर 2 ऑप्शनमध्ये 100% कन्फ्युजन होणार आणि तिथेच सगळं आपल्या परीक्षेला गोंधळ होतो. ठीक आहे. आता पहा, या बुक मधले आता तुमच्यापाशी 40 दिवस उरलेले आहे, तर मी मेजरली सांगेल तुम्हाला की मेजर सब्जेक्ट्सला आपण प्रिफरन्स द्यायला पाहिजे. जसं की ॲग्रोनॉमी आहे, ठीक आहे, त्यानंतर बॉटनी आहे, ठीक आहे, त्यानंतर एंटोपॅथो, ठीक आहे, अजून कोणता होता, हॉर्टिकल्चर. या 4 सब्जेक्टवर जास्तीत जास्त तुमचा अभ्यासाचा वेळ तुम्ही दिला पाहिजे. का सांगतो? कारण की ॲग्रोनॉमीवर जनरली 25 क्वेश्चन येतात परीक्षेत, बॉटनीवरही 25 क्वेश्चन येतात, एंटोपॅथोला 28 ते 27-28 क्वेश्चन येतात, हॉर्टिकल्चरमध्ये 25. हे काही फिक्स नाही, आपण एक ॲव्हरेज जर पकडला आपण तर 25 ते 26 क्वेश्चन प्रत्येक याच्यावर येतात. त्यामुळे आणि हे सब्जेक्ट बाकीच्या जे सब्जेक्ट आहे त्यालाही कामात पडतात. आता जे मायनर सब्जेक्ट आहे त्यालाही वेळ द्या, पण गरजेपेक्षा जास्त वेळ घेऊ नका, कारण की खूप डीपमध्ये येते सब्जेक्ट. तुम्ही जर डेअरी सायन्स, ॲनिमल हजबंड्री वाचता, विविध पार्ट करत बसता नुसत्या बिनकामाचं काही फायदा नाही आहे. इंजिनमध्ये खूप फापट पसारा दिलेला आहे. ठीक आहे. सॉइल सायन्स माहीत असणं गरजेचं आहे, कारण की सॉइल सायन्स हा कन्सेप्च्युअल विषय आहे. जरी प्रश्न कमी येत असले तरी ते माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे, कारण की पुढच्या म्हणजे MCR सोडून बाकीच्या एक्झाम्समध्ये त्याचा खूप फायदा होतो. ठीक आहे. या 4 याच्यावर खूप फोकस करा. आणि मी सांगतो तुम्हाला आता काय करा की इसेन्शियल मधून तुम्ही ॲग्रोनॉमीचा सब्जेक्ट वाचला तर ॲग्रोनॉमीचा सब्जेक्ट वाचल्यावर त्याच्यावर वारंवार रिवाइज करा. हे सफिशियंट आहे ॲग्रोनॉमीसाठी. ठीक आहे. इसेन्शियल बॉटनीसाठी पण सफिशियंट आहे, एंटोपॅथो सफिशियंट आहे, हॉर्टिकल्चरसाठी सफिशियंट आहे. आता बघा काही काही पॉईंट्स असे असतात आता की जे आपल्याला या बुकमधून मिळत नाही आणि ते आपल्याला कसं कळणार की ते पॉईंट या बुकमध्ये नाही आहे. त्याच्यासाठी आहे MCQ सॉल्व्हिंग. ठीक आहे. या 40 दिवसांमध्ये रोज आता MCQ सॉल्व्हिंग झालेच पाहिजे. आता याच्यासाठी सोर्सेस काय आहे? सोर्सेस आहे, मी तर खूप वापरला हा सोर्स, टेलिग्राम. ठीक आहे. आपण अभ्यास करत असतो, पुस्तक वाचतो, एका घंट्यानं अशी परिस्थिती आहे की आपलं डोकं थोडं हे होते, आपण मोबाईल काढतो. ठीक आहे. मोबाईलवर काय करतो आपण? इंस्टाग्राम, व्हॉट्सअप जनरली. ठीक आहे. त्याच्या जागी टेलिग्राम चॅनल उघडायचं, क्विज सॉल्व्ह करायचे. आपलं माइंड कसं आहे, आपल्याला रिवॉर्ड भेटतं की आपण त्याच्यामध्ये अजून इन्व्हॉल्व होतो. टेलिग्राममध्ये चॅनलमध्ये जे क्विज असतात त्याच्यामध्ये तसंच आहे, ॲग्रीचे क्विज तुम्ही सॉल्व्ह करा, आन्सर बरोबर आलं की आपल्याला वाटते हवं आपल्याच्यानं होऊ शकते. चुकलं तर ठीक आहे, चुकू द्या, काही विषय नाही, पण सॉल्व्ह करा. रोज ॲटलिस्ट तुम्ही 50 ते 70 क्वेश्चन सॉल्व्ह करा. खूप सारे चॅनल आहे, म्हणजे टेलिग्रामवर ॲग्रिकल्चर चंदीगडचं MCR नाव जरी टाकलं खूप बरेच हे होऊन जातात चॅनल. ठीक आहे. तर रोज 50 ते 70 तरी एक रोज सॉल्व्ह करा. कारण की मी सांगतो MCQ सॉल्व्हिंगचं महत्त्व सांगतो, तुमच्या नॉलेजचं कन्व्हर्जन जर तुम्हाला स्कोअरमध्ये करायचं असेल तर MCQ सॉल्व्हिंग आज एक त्याचा उपाय आहे. ठीक आहे. इसेन्शियल तुम्ही वाचा, परफेक्ट करा, तुमचं होतं 40 दिवसात, काही मोठी गोष्ट नाही आहे एवढी. तुम्हाला 130 मार्क आरामात पडतात मी सांगतो. पण जर या 130च्या वर 150+ मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला हे रोज करावं लागेल. ठीक आहे. समजलं ना? आता पहा, हा झाला एक सोर्स. दुसरा आहे कर्बनी ऑब्जेक्टिव्ह. आता याचे 2 आहे, म्हणजे कर्बनी ऑब्जेक्टिव्ह मध्ये ते उभ्या फॉन्टवाली येते आणि एक आडव्या फॉन्टवाली येते. त्याच्यापैकी जे आडव्या फॉन्टवाली जी नोट्स आहेत त्याच्यामध्ये खूप MCQ दिलेले आहे, म्हणजे एवढे MCQ आता तुम्ही त्यांना होणार नाही ते गरजेचं पण नाही. जी उभ्या फॉन्टवाली नोट्स आहेत ती तर प्रोव्हाइड करून द्या किंवा मी टाकतो चॅनलवर. तर ती त्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टनुसार 200-250 क्वेश्चन आहे. ठीक आहे. ते रोज सॉल्व्ह करा. ती नोट्स तुमच्यासाठी सॉल्व्ह झाली पाहिजे. ठीक आहे. कारण त्याचा फायदाच होतो. ठीक आहे. तर हे झाल्या 2 गोष्टी. आता विषय हे सगळं करतो आपण, विषय कुठे आहे ते मेन एक्झामच्या दिवशी. आता एक्झामच्या दिवशी माझं सांगतो मी काय झालं होतं, म्हणजे सोडवले बऱ्यापैकी सोडवले आणि सोपी क्वेश्चन चुकवले. सोपी क्वेश्चन कसे, जिंकमध्ये पंचमचे कशा नसते हे माझं चुकलं. 1-2 गोळे तर मी असे वेगळेच मारून टाकले आणि सर D वरून मी मारले B. असे चुकतात बरेचसे. तर हे आपल्या मिस्टेक कधी न होती आपण जेव्हा MCQ सॉल्व्हिंग. ठीक आहे. तर हे आणि
तिसऱ्यामध्ये टेस्ट पेपर. आता टेस्ट पेपर जसं आपला फोरमवर सुरू झालेलं आहे, ठीक आहे, आता सुरू झालं आहे, 2 पेपर झाले बरोबर सब्जेक्ट वाईज. तर आता सब्जेक्ट वाईज पेपर इन प्रामाणिकपणे द्या आणि नुसतं पेपर देऊ नका, ठीक आहे. पेपर झाला, सॉल्व झाला, आणि कधी कधी असंही होते बघा की हॉल अवेलेबल नसतो, तुम्हाला पेपर ऑफिसमधून दिले जातात, पण ते मग दुसऱ्या टाइमला सोडू नका. जो एक्झामचा टाइम आहे 10 ते 12 बरोबर, 10 ते 12 टाइम आहे ना, त्या टाइमला इथे सॉल्व करा, ठीक आहे. ज्या तुमच्या मिस्टेक्स होतील त्या तपासा, म्हणजे आपलं काय चुकलं बा, किंवा एखादी नवीनच काही फॅक्ट होता का याच्यात, ठीक आहे, ते पहा. आणि जर नवीन एखादा फॅक्ट असेल तर तो लिहून काढा, ठीक आहे. आपलं जर कोणतं चुकलं असेल, एखादा कन्सेप्ट असेल तो चुकला स्वयंसेवनचा वगैरे किंवा कोणत्या सब्जेक्टचा, ते लगेच पुस्तकामध्ये पहा, ठीक आहे. तेव्हाच्या तेव्हा आपला माइंड असं आहे की आपलं चुकल्यावरच आपल्याला ते गोष्ट लवकर लक्षात राहते, ठीक आहे. तर ते तुम्ही करा. टेस्ट पेपरचा फायदा असाच होणार आहे, ठीक आहे. आता टेस्ट पेपरमध्ये कसं आहे, 2 टेस्ट पेपर झाले, कुणाला 100 पैकी 80 येतात, कुणाला 100 पैकी 90 येतात, कुणाला 60 येतात. अशा वेळेस डिमॉरलाइज बिलकुल होऊ नका, कारण की बघा याच्यात मी सांगतो MCR मध्ये रिझल्ट कोणाचा येते, जो शेवटपर्यंत स्वतःची झुंज लढवतो, ठीक आहे. असं काही नाही की बा माझा 40 स्कोर आला. तुम्ही जर रेग्युलर इम्प्रुव्हमेंट, मी जसं सांगितलं, तुम्ही रोज इव्हॅल्युएट करून राहिले स्वतःला, माझं कुठे चुकते काय चुकते, आणि हे जर तुम्ही रोज करू राहिले एक्झामच्या दिवशीपर्यंत 100% तुमचा रिझल्ट येणारच, ठीक आहे. त्याच्यामुळे हे मनातून बिलकुल काढून टाका की बा याला चांगले येत आहे, मला कमी येत आहे. स्वतःला पाहायचं, ठीक आहे. आपण कुठे चुकते काय चुकते हे इव्हॅल्युएट करायचं आणि समोर चालायचं, ठीक आहे. हे आहे टेस्ट पेपरचं. आणि आता हे झालं तुम्ही 40 दिवसाचं. शेवटचे 10 दिवस रिलॅक्स राहा, जास्त काही एकदम हे नका करू, हवा नका करू किंवा माझं हे झालं, मला मार्क आले किंवा कमी भेटलं तर माझं कसं होईल काय होईल, कारण की एक्झाम डेच्या दिवशी ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. तुम्ही जेवढं फ्री माइंडेड होऊन असाल तेवढं तुम्हाला ते मार्क्स तुमचे वाढतील. कारण मी जसं सांगतो माझे 2-3 प्रश्न असे चुकले, म्हणजे काही माहीत होते सगळं होते पण तरी चुकले, त्यामुळे ही चूक करू नका. शेवटचे 10 दिवस खूप म्हणजे चिल राहा एकदम, असं समजा किंवा आपल्या जायचं एक्झाम द्यायचे, बस वापस यायचं, बस बाकी काहीच नाही करायचं, ठीक आहे. तर ही स्ट्रॅटेजी ठेवा. आता माझ्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर माझे बॅचमेट्स ते कव्हर करतीलच, ठीक आहे. आणि शेवटी मी एवढं सांगू इच्छितो, म्हणजे त्यावेळेस मला काही आभार मानायला भेटले नाही. आता माझा ॲग्रिकल्चर खूप कच्चा होता, कारण की मी 7 रावेच्या वेळेस मला समजतच नव्हतं काही की बा हे आपलं काय झू स्पोर्ट म्हणून झू स्पोर्ट म्हणून काय नाही. एक वेळा बसतो कोटावरच्या लेक्चरला, मी पूर्ण तिथे हँग झालो. मला वाटलं यार आपल्याला ॲग्रिकल्चर स्ट्रॉंग करायची खूप गरज आहे, कारण की तो झटका मला खूप मोठा होता, मला काहीच नव्हतं समजत. तर बघा प्रत्येकासाठी हे वेगवेगळं आहे, कोणाचा अभ्यास झालेला असेल, कोणाचा अभ्यास नाही झालेला असेल, पण शेवटपर्यंत हारू नका. रोज स्वतःचे 100% द्या, ठीक आहे. आता 40 दिवस आणि 40-45 दिवसांना रोज असा एक खोलीत असा एक 40-45 दिवस असे आखून ठेवा, 1, 2, 3, 4, आणि रोज स्वतःचा अभ्यास करा आणि ते एक काट मारत जा. आणि काय तुम्हाला किती दिवस उरले बा हे एक लक्षात राहील, ठीक आहे. तर अशी स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा. फोरमचे मी खूप आभार मानू इच्छितो, कारण की मागच्या वेळेस जे माजी अध्यक्ष शिरीष तराडे सर यांनी आम्हाला खूप मोटिवेटेड ठेवले. म्हणजे आमचं उन्हाळ्यामध्ये आमचे मॉड्यूल संपले होते आणि मॉड्यूल संपल्यावर सगळे घरी जात होते. मग आम्हाला असं वाटलं की आपण घरी जावं, पण तेव्हाही सरांनी आम्हाला खूप मोटिवेटेड ठेवलं किंवा तुम्ही करू शकता, हे करू शकता. तर त्यांचे खूप खूप आभार. आणि फोरमनी आम्हाला खूप म्हणजे टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली, लेक्चर्स प्रोव्हाइड केले, तर फोरमचे खूप खूप आभार. आता मी सध्या राहुरीला आहे, पण इथची जागा अशी आहे की ते खूप आठवण देत होती. मी इथं अभ्यास करायचो सेकंड बेंचवर. तर मग असं आहे, म्हणजे ही जागा सोडून गेल्यावर तुम्हाला सतत या जागेची आठवण येत राहते, ठीक आहे. तुम्ही कुठे जा, राहुरी जा का तुम्ही दिल्ली जागा कुठे जा, ठीक आहे. तर असा आपला फोरम आहे, पुरेपूर फायदा घ्या. तुम्हाला फॅसिलिटी सगळं प्रोव्हाइड करतच आहे, थोडे मेंबर त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि सर्वांना धन्यवाद.